Hello student, today's topic is SQL and PL SQL. हा आपला पार्ट 2चा सब्जेक्ट आहे. आज आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे पार्ट 2चा SQL and PL SQL काय आहे ते. SQL काय आहे ते बघणार आहे आपण. SQL स्टँड्स फॉर द स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. SQLला काय म्हटलं जाते? स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. SQL लेट्स यू असेस अँड मॅन्युप्युलेट डेटाबेस. SQLमध्ये काय केलं जाते की डेटा टाकल्या जाते, मॅन्युप्युलेट केलं जाते डेटाबेसमधला डेटा. ओके, म्हणजेच काय केलं जात आहे इथे की जे त्याचा रिलेशनल डेटाबेस आहे त्याला इंटरॅक्ट करत आहे त्याच्या लँग्वेजमध्ये, म्हणजे वेरियस टाईप ऑफ लँग्वेजमध्ये. मीन्स एव्हरी रिलेशनल डेटाबेस सॉफ्टवेअर इंटरॅक्ट विथ अ लँग्वेज नोन ॲज अ SQL. ओके, का बरं? बिकॉज आपण जी कोडिंग लिहितो ती कशात राहते? एक सिम्पल इंग्लिश लँग्वेजमध्ये राहते. ओके, की त्याला आपण वेगवेगळ्या लँग्वेज थ्रू का करतो? डेटाबेसमध्ये सेव्ह करतो. जसं ओरॅकल झालं, MySQL, मायक्रोसॉफ्ट झालं, अशा जे लँग्वेजेस राहते त्याचा डेटाबेस आपण कशात सेव्ह करतो? SQLमध्ये. SQL इज ऑल्सो द one type of language. Okay, SQL become a standard of a American National Standard Institute. SQLला ANSI या ऑर्गनायझेशनने इंट्रोड्यूस केलं 1986मध्ये. ANSI मीन्स काय आहे? अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट, जे ISO स्टँडर्डायझेशन कंपनी आहे. ओके, त्यानंतर याचे युजेस काय आहे? मीन्स काय काय करू शकते SQL ते दिलेलं आहे. SQL कॅन एक्झिक्यूट क्वेरी अगेन्स्ट अ डेटाबेस. एक्झिक्यूट करू शकते डेटा, रिट्राईव्ह करू शकते, इन्सर्ट करू शकते, अपडेट करू शकते रेकॉर्ड्स. देन त्यामधला जर कुठला रेकॉर्ड पाहिजे नसेल तर डिलीट करू शकते. क्रिएट करू शकते डेटाबेस, म्हणजे रो कॉलममध्ये क्रिएट करू शकते. देन टेबल्स क्रिएट करू शकते. देन स्टोअर करू शकते डेटा डेटाबेसमध्ये, आणि देन तो डेटा आपण पाहू पण शकतो. ओके, देन SQL कॅन सेट अ परमिशन ऑन अ टेबल, प्रोसिजर अँड अ व्ह्यूज. म्हणजे SQLमधला डेटा हा कशाच्या फॉर्ममध्ये राहते? टेबलच्या, त्याच्या प्रोसिजरच्या अँड व्ह्यूजच्या. देन त्यानंतर PL SQL काय आहे ते बघणार आहे. PL SQL ट्युटोरियल प्रोव्हाइड्स अ बेसिक अँड ॲडव्हान्स कन्सेप्ट ऑफ SQL. बेसिक आणि ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे SQLचा. Our PL SQL tutorial is designed for a beginners and the professionals. PL SQL कशासाठी यूज केलं जाते? त्याच्या बिगनर्ससाठी, म्हणजे जे आता SQLचा यूज करत आहे, स्टार्टिंग पॉईंट आहे SQLचा, जे स्टार्टिंगला यूज करत आहे आणि ॲज अ प्रोफेशनलसुद्धा यूज करत आहे, ते काय झालं? PL SQLचं ट्युटोरियल यूज करते. ओके, आवर PL SQL ट्युटोरियल इन्क्लूड्स ऑल टॉपिक्स ऑफ अ PL SQL लँग्वेज सच ॲज कंडिशनल स्टेटमेंट, लूप्स, ॲरेज, स्ट्रिंग्स, एक्सेप्शन्स, कलेक्शन्स, रेकॉर्ड्स, ट्रिगर्स, फंक्शन्स, प्रोसिजर्स, कर्सर्स. ओके, म्हणजे ज्यामध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट्स यूज करतो, म्हणजे ब्रांचिंग स्टेटमेंट्स, सिलेक्शन स्टेटमेंट्स, लूप्स यूज करतो, ॲरे यूज करतो, स्ट्रिंग यूज करतो, देन कलेक्शन करतो, डेटाचं रेकॉर्ड करून ठेवतो. हे सगळं कशात यूज होते? PL SQLमध्ये. SQLचा हे काय आहे? बेसिक फॉर्म आहे PL SQL. There are also given a PL SQL interview questions and quiz to help you better understand the PL SQL language. Then सब लँग्वेजेस ऑफ SQL. SQLचे सब लँग्वेजेस कुठले कुठले आहेत ते बघणार आहे आपण. SQL कमांड्स आर इन्स्ट्रक्शन्स. SQL कशी कमांड देते? त्याच्या इन्स्ट्रक्शननुसार कमांड देते. मध्ये जर डेटा आपल्याला सेव्ह करायचा असेल तर रोमध्ये करू शकतो, कॉलममध्ये आपण इंट्रोड्यूस करू शकतो डेटा.
हे त्याच्या इन्स्ट्रक्शनवर डिपेंड राहते, कशा प्रकारे आपल्याला त्याच्या कमांड दिलेल्या आहे ते. इट इज यूज्ड टू कम्युनिकेट विथ द डेटाबेस. त्याच्या डेटाबेसनुसार तो काय करते, कम्युनिकेट करते. इट इज आल्सो यूज्ड टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क, फंक्शन्स अँड क्वेरीज ऑफ अ डेटा. SQL काय करते, एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करते, क्वेरी ऑफ डेटा परफॉर्म करते. म्हणजे ज्यामध्ये आपण डेटा सेव्ह करू शकतो, डिलीट करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. हे सगळे फंक्शन्स आपण ज्याच्यात आपण करू शकतो ते काय आहे, SQL कमांड. SQL कॅन परफॉर्म व्हेरियस टास्क लाईक क्रिएट अ टेबल, ॲड डेटा टू टेबल्स, ड्रॉप द टेबल, मॉडिफाय द टेबल, सेट परमिशन फॉर युजर्स. ओके. देन त्यानंतर आहे त्याचे टाईप्स दिलेले आहे SQLचे, DDL, DML, DCL, TCL अँड DQL. हे आपण बघणार आहे समोर काय काय आहे त्याचे टाईप्स, कशा प्रकारे दिलेले आहे. ओके. आता DDL SQLच्या अंडरमध्ये जे त्याचे 5 टाईप्स येते ते दिलेले आहे आणि त्याच्या अंडरमध्ये कुठले कुठले ऑपरेशन्स परफॉर्म होते ते दिलेले आहे. जसं DDLच्या अंडरमध्ये क्रिएट, ड्रॉप, अल्टर, टर्निकेट हे ऑपरेशन्स परफॉर्म होते. DMLच्या अंडरमध्ये इन्सर्ट, अपडेट, डिलीट होते. DCLच्या अंडरमध्ये ग्रँट, रिव्होक होते. TCLच्या अंडरमध्ये कमिट, रोलबॅक, सेव्ह पॉईंट होते. देन त्यानंतर DQLच्या अंडरमध्ये सिलेक्ट ऑपरेशन परफॉर्म होते. फर्स्ट DDL काय आहे ते बघणार आहे. DDL चेंजेस द स्ट्रक्चर ऑफ द टेबल लाईक क्रिएटिंग अ टेबल, डिलीटिंग अ टेबल, अल्टरिंग अ टेबल एक्सेट्रा. म्हणजे DDL काय परफॉर्म करते की एक टेबल क्रिएट करते रो अँड कॉलमच्या फॉर्ममध्ये. त्या टेबलला आपण डिलीट पण करू शकतो, अल्टर पण करू शकतो, देन त्यानंतर टर्निकेट पण करू शकतो. ऑल द कमांड्स ऑफ अ DDL आर ऑटो कमिटेड. दॅट मीन्स इट परमनंटली सेव्ह ऑल द चेंजेस इन द डेटाबेस. DDL कमांड काय आहे की ज्यामध्ये ऑटो कमिटेड चेंजेस होते. म्हणजे त्याच्यातले जो डेटा आहे तो आपण क्रिएट करू शकतो त्यामध्ये डेटा DDLमध्ये, त्यानंतर डिलीट पण करू शकतो. ओके. म्हणजे ऑटो कमिटेड चेंजेस होते त्यामध्ये. जशी आपण कमेंट दिली त्यानुसार तो काय करेल, ऑटोमॅटिकली क्रिएट करेल डेटा त्याच्या इन्स्ट्रक्शन थ्रू, कमांड थ्रू. जसं त्यामध्ये क्रिएट, अल्टर, ड्रॉप, टर्निकेट ऑपरेशन परफॉर्म होते. क्रिएट मीन्स रो अँड कॉलमच्या फॉर्ममध्ये तुम्ही टेबल क्रिएट करू शकता, अल्टर करू शकता टेबल, देन त्यानंतर डिलीट करू शकता, ड्रॉप करू शकता टेबल जर पाहिजे नसेल तर, टर्निकेट करू शकता टेबल. हे सगळे ऑपरेशन कशात होते, DDLमध्ये होते. आणि हे ऑपरेशन कशा प्रकारे आपल्याला एक्झिक्यूट करायचे हे आपण नेक्स्ट याच्यात बघणार आहे. ओके. देन त्यानंतर आहे डेटा मॅन्युप्युलेट लँग्वेज, ज्याला DML म्हटलं जाते. DML कमांड्स आर यूज्ड टू मॉडिफाय अ डेटाबेस. ज्यामध्ये आपण डेटा मॉडिफाय करतो त्याला DML कमांड्स म्हटलं जाते. इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर ऑल फॉर्म ऑफ अ चेंजेस इन द डेटाबेस. The command of DML is not auto-committed. That means it cannot permanently save all the changes in the database. DMLमध्ये आपण पूर्णपणे डेटा सेव्ह करून ठेवू शकत नाही, ज्यामध्ये आपण परमनंटली सेव्ह करू शकत नाही. म्हणजे टेम्पररीली सेव्ह राहते, ज्यामधला डेटा आपण डिलीट करू शकतो, अपडेट करू शकतो. सगळे ऑपरेशन्स आपण DMLमध्ये करतो. दे कॅन बी रोल बॅक. म्हणजे आपण ते ऑपरेशन पुन्हा पुन्हा करू शकतो, पाहिजे असेल तर करू शकतो, नाही पाहिजे असेल तर नाही करू शकत. ओके. त्यामध्ये इन्सर्टिंग डेटा करू शकतो, इन्सर्ट करू शकतो डेटा, अपडेट करू शकतो डेटा, डिलीट करू शकतो डेटा. ओके. देन त्यानंतर आहे डेटा कंट्रोल लँग्वेज. DCL कमांड्स आर यूज्ड टू ग्रँट अँड टेक बॅक ऑथॉरिटी फ्रॉम द डेटाबेस युजर. डेटाबेस युजरपासून आपल्याला एखादी डेटा जर वापस पाहिजे असेल तर
ते कशात करायचं आहे तुम्हाला? डेटा कंट्रोल लँग्वेजमध्ये इन द फॉर्म ऑफ ग्रँट अँड रिवोक. ओके. देन त्यानंतर आहे फोर्थ, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. TCL commands can only use with the DML commands like insert, delete and update only. TCL कमांड हे आपण DML कमांडसारखंच यूज करतो, जसं इन्सर्ट करणे, डेटा डिलीट करणे, अपडेट करणे. ओके. दिस ऑपरेशन्स आर ऑटोमॅटिकली कमिटेड in the database. That's why they cannot be used while creating a table or dropping them. म्हणजे ज्यामध्ये आपण टेबल क्रिएट पण नाही करू शकत आणि ड्रॉप पण नाही करू शकत, म्हणजे डिलीट पण नाही करू शकत. ते ऑटोमॅटिकली ज्याच्यात ऑपरेशन केले जाते ते काय आहे? TCL कमांड. ओके. म्हणजे ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. यामध्ये कुठल्या कमांड्स यूज होते? कमिट, रोलबॅक, सेव्ह पॉईंट. ओके. देन त्यानंतर आहे फिफ्थ, डेटा क्वेरी लँग्वेज. DQL यूज्ड टू फेच द डेटा फ्रॉम द डेटाबेस. डेटाबेसमधून आपल्याला डेटा फेचिंग करायचा असेल तर DQL लँग्वेजची कमांड यूज केल्या जाते, ज्यामध्ये सिलेक्शनचं ऑपरेशन केल्या जाते. म्हणजे आपल्याला एखादी डेटा सिलेक्ट करायचा असेल, दुसरीकडे सेव्ह करायचा असेल, त्यावेळेस आपण DQL कमांड यूज करू शकतो. ओके. किंवा मग सिलेक्ट करून डिलीट करायचा असेल, सिलेक्ट करून सेव्ह करायचा असेल, तर त्यावेळेस DQL कमांडचा यूज केला जाते. म्हणजेच याला काय म्हटलं जातं? फेचिंग ऑपरेशन्स. हे ज्या सगळ्या कमेंट्स आहेत, सिलेक्ट झालं, अपडेट झालं, इन्सर्ट झालं, रोलबॅक झालं, ह्या सगळ्या कमेंट्स आपल्याला कशा प्रकारे यूज करायचे आहे आपल्या लँग्वेजमध्ये, प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, हे आपण नेक्स्ट प्रेझेंटेशनच्या वेळेस बघणार आहे. ओके. थँक्यू स्टुडंट्स.